आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या त्याचबरोबर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार तर के.एल. शर्मा यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आज राहुल गांधींची सभा, एसएसपीएम मैदानावर भव्य सभेचं आयोजन। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये उद्या जाहीर सभा, राणेंसाठी राज ठाकरे यांची कुडाळमध्ये तर विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरे यांची चिपळूणमध्ये सभा होणार। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रत्नागिरी दौऱ्यावर तर सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचं आयोजन। शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या एकूण 3 सभा होणार। चोपडा, भुसावळ त्याचबरोबर रावेरमध्ये पवारांच्या सभेचं आयोजन। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। कणकवलीमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंच्या सभेचं आयोजन। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 सभा, खडकवासला आणि फुरसुंगीमध्ये फडणवीसांची सभा होणार। अजित पवार देखील उपस्थित असणार। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा, खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं दोघींना देखील 2 दिवसात कारणे दाखवा नोटीस। धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, निवडणुकीमध्ये पैसे वाटप करत असल्याची विरोधी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची तक्रार। हातकणंगलेमधील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका, महायुतीच्या धैर्यशील माने यांच्यासाठी गडकरींची प्रचार सभा तर सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांचे देखील विविध ठिकाणी प्रचार दौरे।